अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये सत्ताधाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. 4 मिनिटं बोलायचं. अखंड महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी शेती करतायत अशा शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं अशी भावना सरकारची आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम केले जातील असा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला पाहिजे, त्याला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. कारण पूर्वीची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं गणित 30 वर्षापूर्वी होतं. कारण शेतकरी म्हटला तर समाजामध्ये त्याला मानाचं स्थान होतं. शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न व्हायची म्हटली तर लोकांच्यामध्ये बाबा ह्या घरात आपली मुलगी दिली पाहिजे अशी परिस्थिती होती. तेव्हा 7वी 10वी शिकलं तरी नोकरीचं त्यांना कॉल यायचे, परंतु त्यांचे आईवडील म्हणाले जाऊ नको, तुला शेती करावी लागेल, कारण तेव्हा कनिष्ठ नोकरी होती. आता परिस्थिती बदलली. अवेळीचा पाऊस आहे, पडला तर 6-6 7-7 महिने पडतो. यावर्षी 7-8 महिने सलग पाऊस पडला, नाही पडला तर 2-2 3-3 वर्ष पाऊसच पडत नाही. पडली तर थंडी कडाक्याची पडते, नाही पडली तर थंडीच पडत नाही. म्हणजे असा असमतोल निसर्गाचा झाला आहे. आणि त्यामुळं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी राहिलं नाही. आता उत्तम नोकरी झाली, मध्यम व्यापार आणि आता कनिष्ठ शेती झाली आहे. आणि म्हणून जी कनिष्ठ शेती झाली आहे तिला उत्तम शेती करायचं असेल तर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिली पाहिजेत, तशा सुविधा लोकांच्यापर्यंत पुरवल्या पाहिजेत. कारण आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत. पूर्वी आम्ही लहान असताना आमची आई, आमची आजी सांगायची कुठल्या तारखेला पाऊस पडणार आहे. त्यांना काय वाचायला येत नव्हतं, त्यांना काय लिहायला येत नव्हतं, त्यांनी काय पंचांग बघितलं नव्हतं, त्यांनी काय कॅलेंडर बघितलं नव्हतं, परंतु अंदाजे सांगायचे की या तारखेला पाऊस पडायचा आहे. कारण निसर्गाचा समतोल व्यवस्थित होता. 27 नक्षत्रावरती आता कुठल्या नक्षत्राला काय पडेल याचा आता नेम राहिला नाही. कारण आज वातावरणामधला पूर्ण बदल झाला, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आता निसर्गाचा समतोल पण बिघडलेला आहे. आज जे राज्य सरकारनं जो निर्णय केलाय नवीन AI तंत्रज्ञान शेतीमध्ये आणायचं, AI तंत्रज्ञान हे काय मानवाच्या बुद्धीला चॅलेंज करणारं नाही आहे, परंतु मानवाच्या बुद्धीसोबत असं जर नवीन एक तंत्रज्ञान दिलं तर लोकांना एक त्याचा चांगला फायदा होईल या हिशोबानं सरकारनं हे तंत्रज्ञान समोर आणलेलं आहे. माझी विनंती सरकारला आहे, सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे, पण याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षणं मोठ्या प्रमाणात दिली पाहिजेत. मला वाटते राज्यामध्ये आज 60-65 ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहेत. महिलांना पण या प्रशिक्षणामध्ये मोठं स्थान दिलं पाहिजे. महिलांच्या मध्ये जरा जास्त जागृती झाली तर शेती करणं सोपं होतंय. कारण आता शेतकरी अडाणी लोकांची राहिली नाही. कारण मी ज्या भागातून येतोय तिथं डाळिंबाची मोठी शेती आहे, द्राक्षाची मोठी शेती आहे. इतके टॅलेंटेड शेतकरी आहेत. करोड 2-2, 3-3, 4-4 कोटी रुपयेपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी माझ्या भागातले आहेत. खांजोडवाडी सारखं छोटं गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये, बोंबेवाडी सारखं गाव आहे, सांगोला तालुक्यातलं आजनाळे नावाचं गाव आहे. मला वाटतं ABP माझाला खूप मोठी स्टोरी त्या गावात केली होती. सगळे गावात जे बंगले दिसत आहेत ते फक्त डाळिंबावरती आहेत. हे शेतकरी काही उगाच यशस्वी झाले नाहीत, त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे, स्वतः त्यामध्ये तज्ज्ञ झाले. हे कृषी विद्यापीठवाले म्हणजे मी अध्यक्ष महोदयांची माफी मागतो, 8-8, 10-10 वर्ष रोग येऊन झाले, 20-20 वर्ष रोग येऊन झाले, अजून त्यांचं संशोधन सुरू आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करतायत. मग तिथं काय करताय तुम्ही? तुमच्याकडे संशोधन होत नाही. हे शेतकरी गावाकडे राहून वेगवेगळे प्रयोग करून त्या रोगावरती उपचार करतायत, चांगली शेती करतायत. बिब्या नावाचा रोग आला, मर नावाचा रोग आला, यांना तिथं काही करता आलं नाही कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञ लोकांना. अरे तुम्ही सरकारचा पगार घेता, तुम्ही तिथं खुर्च्या उभावताय आणि ह्याच्यावरती तुम्ही संशोधन करू शकत नाही. याचा सुद्धा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या कृषी विद्यापीठाला आतापर्यंत किती पैसे दिले दरवर्षी,
आणि या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काय भर पाडला, कुठल्या रोगावरती कुठला उपचार काढला. एक 20-20 वर्ष रोग येतो, त्याच्यावरती तुमच्याकडे उपचार निघत नाहीत. माझ्या गावाकडे राहणारा शेतकरी जो कृषीचा पदवीधर नाही, परंतु त्या शेतीमध्ये त्याच्या बघितलं तर दृष्ट लागल अशा पद्धतीची शेती तो करतोय, त्याला याचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान जे नवीन आलेलं आहे त्याचा फायदा त्या लोकांना होईल. आणि म्हणून राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ही जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्याच्यासाठी जे काही सरकारकडून लागल ते देण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे, शेतीमध्ये सरकारनं काही चांगले निर्णय पण घेतलेले आहेत. मागच्या 2-4 वर्षामध्ये कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून जवळपास आता या वर्षी 40 लाख लोकांना नवीन आधुनिक सामुग्री उपलब्ध करून दिलेल्या आहे सरकारनं आपल्या. ही चांगली बाब आहे ना. गावाकडच्या लोकांना सबसिडीमध्ये हे सगळी अवजारं मिळत आहेत. MSEB कडे जसं आपण अधिकारी बदलून गेला पण त्याचा नंबर तोच राहतो त्या अधिकाऱ्याकडे. आता आपल्याकडं वर्षातनं एखादा अधिकारी बदलून झाला, कुठला कृषी अधिकारी होता लक्षात नाही. आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येक आमदारांच्या 4-4 तहसीलदारांचे, 4-4 प्रांतांचे, 4-4 DYSP नंबर आहेत. कुठला DYSP कधी होता, फोन करून एकाला लावला का दुसऱ्याला लावा मी इथून बदललोय, मी रिटायर झालोय. कृषी विभागानं आता जो निर्णय चांगला केला की सगळ्या अधिकाऱ्यांना मोबाईल नंबर हा एकच ठेवलाय. एक चांगलं कौतुकास्पद हे निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे. काही सूचना मला करायच्या आहेत शेतीच्या संदर्भात. 1-2-3 मिनिटं वेळ साहेब घेतो. निर्यात क्षेत्र बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धात्मक दृष्टिकोनातून आपल्या राज्याचं जर नाव वाढवायचं असेल तर काही उपाययोजना केल्या पाहिजेत. नवीन वाण दिले पाहिजेत. आता राईबाई पोपळे आपल्या बीज माता आहेत, त्यांच्याकडे बीज बँक आहे. एका बीज बँकेनं महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं परिवर्तन होणार नाही, पण त्यांचा आदर्श घेऊन जिल्ह्याला, तालुक्याला असे काही शेतकरी आहेत की त्यांना प्रोत्साहित करून अशा बीज बँक करता येत आहेत का, नवीन चांगल्या प्रतीचे वाण येत आहेत का, जुने आपले देशी वाण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून काही करता येते का, असा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. ग्लोबल GAP प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणाऱ्या खर्चावरती अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये सरकारला काही विचार करण्यासारखा असेल तर नक्की सरकारनं विचार करावा अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये आता शेतीच्या बाबतीमध्ये शेतकरी खूप नवीन प्रयोग करतायत. जगाच्या मार्केटमध्ये काही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं होत आहेत आणि या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये म्हणजे फ्रूट लॉजिस्टिका असेल, फ्रूट अट्रॅक्शन असेल, मॅकफ्रूट असेल, हे जे आंतरराष्ट्रीय शेतीच्या संदर्भातली जी प्रदर्शनं होत आहेत त्या प्रदर्शनामध्ये आपला महाराष्ट्रातला शेतकरी कसा जाईल किंवा तिथं स्वतंत्र महाराष्ट्र पेव्हिलियन उभारून आपल्या इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित कसं करता येईल अशा पद्धतीचा विचार हा महाराष्ट्र सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. प्रात्यक्षिक प्लॉट सारखा एक विषय, एखाद्या तालुक्यामध्ये एखादा चांगला प्लॉट आहे, त्या प्लॉटचं लोकांना सल घडवून आणणं, त्याला मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांनी त्याच्यावरती काय प्रयोग केलेला आहे ही सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होणं, यासाठी तिथं प्रत्यक्ष लोकांना घेऊन गेलं पाहिजे. दुसरा एकच विषय मांडतो, माझ्याकडे विषय खूप आहेत, परंतु पेरू देशाचा अभ्यास दौरा. पेरू देश हा उष्णकटिबंधीय फळांचा उष्णकटिबंधीय वातावरण असणारा देश आहे आणि तिथं त्यांनी आंबा, पेरू, डाळिंब याचं खूप चांगल्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. त्यामुळं राज्यातले जे प्रगतशील बागायतदार आहेत किंवा वेगवेगळे प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना जर आपण राज्य सरकारच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्यासाठी नेलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल. दुसरा विषय आहे मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना जी आणलेली आहे, तर राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन. कारण 14 ते 19च्या सरकारच्या काळामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात हे PWD असणाऱ्या रस्त्यांचं खूप मोठं काम झालं. डांबरी रस्ते झाले, मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झाल्या, परंतु ग्रामीण रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे योजना नव्हती. मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की 22 नंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये जवळपास 17,000 किलोमीटरचे रस्ते झाले. आता त्याच्या पुढे जाऊन हे जे रस्ते आहेत ते कुणाकडेच नोंद नाहीत. शेतीमधले जे रस्ते आहेत, सिवेचे रस्ते, पानंद रस्ते, सर्वे नंबरवरचे रस्ते, आता गावाकडे पाणी मोठ्या प्रमाणात यायला लागले, मोठमोठ्या स्कीम, उपसा सिंचन योजना आल्या, बागायत क्षेत्र वाढायला लागलं आणि मग भावाभावामध्ये, भावकीमध्ये वाद निर्माण व्हायला लागले.
एखादी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली का रस्ते बंद करून टाका, एखादी आमदारकीची निवडणूक झाली गावाड वाद होतात. आता माननीय देवाभाऊनी आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो रस्त्याचा निर्णय घेतलाय हा अत्यंत कौतुकास्पद आहे. मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. गावाकडे हे सगळे पानंद रस्ते हे चांगले अद्यावत झाले पाहिजेत, त्यांच्यासाठीचा मोठा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. दुसरा विषय त्यांचा अभिनंदनाचा आहे की मुरुम आणि दगडगोटे याच्यासाठी जी रॉयल्टी लागणार होती ती सरकारनं माफ केलेली आहे. आणि तिसरा त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा मोजणीला लागणारे पैसे, आणि त्याला जर कुठे एखादा वाद तयार झाला तर पोलीस प्रोटेक्शन मागितलं तर पोलीस प्रोटेक्शनची पण फी सरकारनं माफ केलेली आहे. हा खूप चांगला क्रांतिकारी निर्णय घेतलाय. आता दुसरा विषय खाली दिलेले 2-3 विषय, जंगली प्राणी बाहेर येत आहेत, बिबट्यासारखा प्राणी येतोय. आता आपल्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं नीलगाई रस्त्यावरती येत आहेत. आता बिबट्याचा विषय मी गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ऐकतोय. आता आमच्या आटपाडी भागात पण परवा अशी बातमी आली की बिबट्या आलाय. काय संबंध नाही तिकडं, बिबट्या बाहेर का आलाय ह्याच्यावरती का सरकार विचार करत नाही? कारण त्यांच्या आदिवासामध्ये जंगलामध्ये पूर्वी जे खाद्य मिळत होतं ते आता मिळत नाही. खाद्य कोण होतं? सरकार तर टाकत नाही ना जंगलामध्ये खाद्य देऊन. जंगलामध्ये आमचे मेंढपाळ जात होते, रोज बातम्या यायच्या, ह्या मेंढपाळाच्या 2-4 मेंढ्या मारल्या, त्या मेंढपाळाच्या लांडग्यान मारल्या, बिबट्यान मारल्या, वाघानं मारल्या. आज तुम्ही मेंढपाळांना जंगलातच जाणं बंद करून टाकलंय. जर तुम्ही निसर्गाच्या विरोधात चाललाय, हे फॉरेस्ट खाती कधी जन्माला आलं? 1800च्या शतकात आलं असेल. त्याच्या अगोदर काय जंगल नव्हतं, जमीन नव्हती, जल नव्हतं, सगळं होतं ना. आमचा आदिवास आहे जंगल, आमच्या लोकांनी तिथं जात होते मेंढपाळ. आज तुम्ही त्याला जायचंच बंद करून टाकलंय. जर मेंढपाळ जात गेला नाही, लाखो मेंढ्या घेऊन लोक जंगलामध्ये जात होती, त्यांचं खाद्यच तिथं जात नाही, तर ते प्राणी बाहेरच येणार ना, ते खाणार काय? तशी व्यवस्था नाही. सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये जंगलामध्ये जसं पूर्वी जात होते, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकू नका. एसी मध्ये बसून जे अहवाल देत आहेत त्या अधिकाऱ्यामध्ये तिथं मेंढपाळ गेले का मग तिथं गवत उगवत नाही, ते मेंढ्याचे त्याच्यावरती पाय पडतात. अरे कुठलं काय काढलंय तुम्ही? हे काहीतरी ठरवा एकदा बसून. ह्या 2 वर्ष तुम्ही मेंढपाळांना जंगलात जायला संधी द्या, बघा तुमचा हे सगळा प्रश्न निकाली निघून जातोय. माझी विनंती आहे सरकारकडं, या विषयावरती माननीय अध्यक्ष महोदय सरकारला योग्य सूचना द्याव्यात. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. बोलण्यास संधी दिली, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये सत्ताधाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. 4 मिनिटं बोलायचं. अखंड महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी शेती करतायत अशा शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं अशी भावना सरकारची आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम केले जातील असा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारं महायुतीचं सरकार, शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला पाहिजे, त्याला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. कारण पूर्वीची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं गणित 30 वर्षापूर्वी होतं. कारण शेतकरी म्हटला तर समाजामध्ये त्याला मानाचं स्थान होतं. शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न व्हायची म्हटली तर लोकांच्या मध्ये बाबा ह्या घरात आपली मुलगी दिली पाहिजे अशी परिस्थिती होती. तेव्हा 7वी 10वी शिकलं तरी नोकरीचं त्यांना कॉल यायचे, परंतु त्यांचे आईवडील म्हणाले जाऊ नको, तुला शेती करावी लागेल, कारण तेव्हा कनिष्ठ नोकरी होती. आता परिस्थिती बदलली. अवेळीचा पाऊस आहे, पडला तर 6-6, 7-7 महिने पडतो. यावर्षी 7-8 महिने सलग पाऊस पडला. नाही पडला तर 2-2, 3-3 वर्ष पाऊसच पडत नाही. पडली तर थंडी कडाक्याची पडते, नाही पडली तर थंडीच पडत नाही. म्हणजे असा असमतोल निसर्गाचा झालाय. आणि त्यामुळं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी राहिलं नाही. आता उत्तम नोकरी झाली, मध्यम व्यापार आणि आता कनिष्ठ शेती झाली आहे. आणि म्हणून जी कनिष्ठ शेती झाली आहे तिला उत्तम शेती करायचं असेल तर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिली पाहिजेत, तशा सुविधा लोकांच्या पर्यंत पुरवल्या पाहिजेत. कारण आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत.
पूर्वी आम्ही लहान असताना आमची आई आमची आजी सांगायची की कुठल्या तारखेला पाऊस पडणार आहे. त्यांना काय वाचायला येत नव्हतं, त्यांना काय लिहायला येत नव्हतं, त्यांनी काय पंचांग बघितलं नव्हतं, त्यांनी काय कॅलेंडर बघितलं नव्हतं. परंतु अंदाजे सांगायचे की या तारखेला पाऊस पडायचा आहे, कारण निसर्गाचा समतोल व्यवस्थित होता. 27 नक्षत्रावरती आता कुठल्या नक्षत्राला काय पडेल याचा आता नेम राहिला नाही, कारण आज वातावरणामधला पूर्ण बदल झाला. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आता निसर्गाचा समतोल पण बिघडलेला आहे. आज जे राज्य सरकारनं जो निर्णय केलाय नवीन AI तंत्रज्ञान शेतीमध्ये आणायचं, AI तंत्रज्ञान हे काय मानवाच्या बुद्धीला चॅलेंज करणारं नाही आहे, परंतु मानवाच्या बुद्धीसोबत असं जर नवीन एक तंत्रज्ञान दिलं तर लोकांना एक त्याचा चांगला फायदा होईल, या हिशोबानं सरकारनं हे तंत्रज्ञान समोर आणलेलं आहे. माझी विनंती सरकारला आहे, सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे, पण याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात दिली पाहिजेत. मला वाटते राज्यामध्ये आज 60-65 ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहेत. महिलांना पण या प्रशिक्षणामध्ये मोठं स्थान दिलं पाहिजे. महिलांच्या मध्ये जरा जास्त जागृती झाली तर शेती करणं सोपं होतंय. कारण आता शेतकरी अडाणी लोकांची राहिली नाही. कारण मी ज्या भागातून येतोय तिथं डाळिंबाची मोठी शेती आहे, द्राक्षाची मोठी शेती आहे. इतके टॅलेंटेड शेतकरी आहेत. करोड करोड 2-2, 3-3, 4-4 कोटी रुपयेपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी माझ्या भागातले आहेत. खांजोडवाडी सारखं छोटं गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये, बोंबेवाडी सारखं गाव आहे, सांगोला तालुक्यातलं आजनाळे नावाचं गाव आहे. मला वाटतं ABP माझाला खूप मोठी स्टोरी त्या गावात केली होती. सगळे गावात जे बंगले दिसत आहेत ते फक्त डाळिंबावरती आहेत. हे शेतकरी काही उगाच यशस्वी झाले नाहीत, त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे, स्वतः त्यामध्ये तज्ज्ञ झाले. हे कृषी विद्यापीठवाले, म्हणजे मी अध्यक्ष महोदयांची माफी मागतो, 8-8, 10-10 वर्ष रोग येऊन झाले, 20-20 वर्ष रोग येऊन झाले, अजून त्यांचं संशोधन सुरू आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करतायत. मग तिथं काय करताय तुम्ही? तुमच्याकडे संशोधन होत नाही. हे शेतकरी गावाकडे राहून वेगवेगळे प्रयोग करून त्या रोगावरती उपचार करतायत, चांगली शेती करतायत. बिब्या नावाचा रोग आला, मर नावाचा रोग आला, यांना तिथं काही करता आलं नाही कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञ लोकांना. अरे तुम्ही सरकारचा पगार घेता, तुम्ही तिथं खुर्च्या उभावताय आणि ह्याच्यावरती तुम्ही संशोधन करू शकत नाही. याचा सुद्धा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या कृषी विद्यापीठाला आतापर्यंत किती पैसे दिले दरवर्षी, आणि त्या या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काय भर पाडला, कुठल्या रोगावरती कुठला उपचार काढला. एक 20-20 वर्ष रोग येतो, त्याच्यावरती तुमच्याकडे उपचार निघत नाहीत. माझ्या गावाकडे राहणारा शेतकरी जो कृषीचा पदवीधर नाही, परंतु त्या शेतीमध्ये त्याच्या बघितलं तर दृष्ट लागल अशा पद्धतीची शेती तो करतोय, त्याला याचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान जे नवीन आलेलं आहे त्याचा फायदा त्या लोकांना होईल. आणि म्हणून राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ही जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्याच्यासाठी जे काही सरकारकडून लागल ते देण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा आहे, शेतीमध्ये सरकारनं काही चांगले निर्णय पण घेतलेले आहेत. मागच्या 2-4 वर्षामध्ये कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून जवळपास आता ह्या वर्षी 40 लाख लोकांना नवीन आधुनिक सामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे सरकारनं आपल्या. ही चांगली बाब आहे ना. गावाकडच्या लोकांना सबसिडीमध्ये सगळी अवजारं मिळत आहेत. MSEB कडे जसं आपण अधिकारी बदलून गेला पण त्याचा नंबर तोच राहतो त्या अधिकाऱ्याकडे. आता आपल्याकडं वर्षातनं एखादा अधिकारी बदलून झाला, कुठला कृषी अधिकारी होता लक्षात नाही. आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येक आमदारांच्या 4-4 तहसीलदारांचे, 4-4 प्रांतांचे, 4-4 DYSPचे नंबर आहेत. कुठला DYSP कधी होता, फोन करून एकाला लावला का दुसऱ्याला लावा, मी इथून बदललोय, मी रिटायर झालोय. कृषी विभागानं आता जो निर्णय चांगला केला की सगळ्या अधिकाऱ्यांना मोबाईल नंबर हा एकच ठेवलाय. एक चांगलं कौतुकास्पद हे निर्णय आपल्या सरकारनं घेतलेला आहे. काही सूचना मला करायच्या आहेत शेतीच्या संदर्भात. 1-2-3 मिनिटं वेळ साहेब घेतो. निर्यात क्षेत्र बळकट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धात्मक दृष्टिकोनातून आपल्या राज्याचं जर नाव वाढवायचं असेल तर काही उपाययोजना केल्या पाहिजेत, नवीन वाण दिले पाहिजेत. आता राईबाई पोपळे आपल्या बीज माता आहेत, त्यांच्याकडे बीज बँक आहे. एका बीज बँकेनं महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं परिवर्तन होणार नाही, पण त्यांचा आदर्श घेऊन जिल्ह्याला, तालुक्याला असे काही शेतकरी आहेत की त्यांना प्रोत्साहित करून अशा बीज बँक करता येत आहेत का,
नवीन चांगल्या प्रतीचे वाण येत आहेत का, जुने आपले देशी वाण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून काही करता येते का, असा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. ग्लोबल जीएपी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणाऱ्या खर्चावरती अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये सरकारला काही विचार करण्यासारखा असेल तर नक्की सरकारनं विचार करावा अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये आता शेतीच्या बाबतीमध्ये शेतकरी खूप नवीन नवीन प्रयोग करतायत. जगाच्या मार्केटमध्ये काही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं होत आहेत आणि या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये म्हणजे फ्रूट लॉजिस्टिका असेल, फ्रूट अट्रॅक्शन असेल, मॅकफ्रूट असेल, हे जे आंतरराष्ट्रीय शेतीच्या संदर्भातली जी प्रदर्शनं होत आहेत त्या प्रदर्शनामध्ये आपला महाराष्ट्रातला शेतकरी कसा जाईल किंवा तिथं स्वतंत्र महाराष्ट्र पेव्हिलियन उभारून आपल्या इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित कसं करता येईल अशा पद्धतीचा विचार हा महाराष्ट्र सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. प्रात्यक्षिक प्लॉट सारखा एक विषय, एखाद्या तालुक्यामध्ये एखादा चांगला प्लॉट आहे, त्या प्लॉटचं लोकांना सल घडवून आणणं, त्याला मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांनी त्याच्यावरती काय प्रयोग केलेला आहे ही सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होणं, यासाठी तिथं प्रत्यक्ष लोकांना घेऊन गेलं पाहिजे. दुसरा एकच विषय मांडतो, माझ्याकडे विषय खूप आहेत, परंतु पेरू देशाचा अभ्यास दौरा. पेरू देश हा उष्णकटिबंधीय फळांचा उष्णकटिबंधीय वातावरण असणारा देश आहे आणि तिथं त्यांनी आंबा, पेरू, डाळिंब याचं खूप चांगल्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. त्यामुळं राज्यातले जे प्रगतशील बागायतदार आहेत किंवा वेगवेगळे प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना जर आपण राज्य सरकारच्या माध्यमातून अभ्यास दौऱ्यासाठी नेलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा होईल. दुसरा विषय आहे मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजना जी आणलेली आहे, तर राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन. कारण 14 ते 19च्या सरकारच्या काळामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात हे PWD असणाऱ्या रस्त्यांचं खूप मोठं काम झालं. डांबरी रस्ते झाले, मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झाल्या, परंतु ग्रामीण रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे योजना नव्हती. मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की 22 नंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये जवळपास 17,000 किलोमीटरचे रस्ते झाले. आता त्याच्या पुढे जाऊन हे जे रस्ते आहेत ते कुणाकडेच नोंद नाहीत. शेतीमधले जे रस्ते आहेत, सिवेचे रस्ते, पानंद रस्ते, सर्वे नंबरवरचे रस्ते, आता गावाकडे पाणी मोठ्या प्रमाणात यायला लागले, मोठमोठ्या स्कीम, उपसा सिंचन योजना आल्या, बागायत क्षेत्र वाढायला लागलं आणि मग भावाभावामध्ये, भावकीमध्ये वाद निर्माण व्हायला लागले. एखादी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली का रस्ते बंद करून टाका, एखादी आमदारकीची निवडणूक झाली गावाड वाद होतात. आता माननीय देवाभाऊनी आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो रस्त्याचा निर्णय घेतलाय अत्यंत कौतुकास्पद आहे. मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. गावाकडे हे सगळे पानंद रस्ते हे चांगले अद्यावत झाले पाहिजेत, त्यांच्यासाठीचा मोठा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. दुसरा विषय त्यांचा अभिनंदनाचा आहे की मुरुम आणि दगडगोटे याच्यासाठी जी रॉयल्टी लागणार होती ती सरकारनं माफ केलेली आहे. आणि तिसरा त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा, मोजणीला लागणारे पैसे आणि त्याला जर कुठे एखादा वाद तयार झाला तर पोलीस प्रोटेक्शन मागितलं तर पोलीस प्रोटेक्शनची पण फी सरकारनं माफ केलेली आहे. हा खूप चांगला क्रांतिकारी निर्णय घेतलाय. आता दुसरा विषय खाली दिलेले 2-3 विषय, जंगली प्राणी बाहेर येत आहेत, बिबट्यासारखा प्राणी येतोय. आता आपल्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं नीलगाई रस्त्यावरती येत आहेत. आता बिबट्याचा विषय मी गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ऐकतोय. आता आमच्या आटपाडी भागात पण परवा अशी बातमी की बिबट्या आलाय. काय संबंध नाही तिकडं, बिबट्या बाहेर काय आलाय ह्याच्यावरती का सरकार विचार करत नाही? कारण त्यांच्या आदिवासामध्ये, जंगलामध्ये पूर्वी जे खाद्य मिळत होतं ते आता मिळत नाही. खाद्य कोण होतं? सरकार तर टाकत नाही ना जंगलामध्ये खाद्य देऊन. जंगलामध्ये आमचे मेंढपाळ जात होते, रोज बातम्या यायच्या, ह्या मेंढपाळाच्या 2-4 मेंढ्या मारल्या, त्या मेंढपाळाच्या लांडग्यान मारल्या, बिबट्यान मारल्या, वाघानं मारल्या. आज तुम्ही मेंढपाळांना जंगलातच जाणं बंद करून टाकलंय. जर तुम्ही निसर्गाच्या विरोधात चाललाय, हे फॉरेस्ट खाती कधी जन्माला आलं? 1800च्या शतकात आलं असेल. त्याच्या अगोदर काय जंगल नव्हतं, जमीन नव्हती, जल नव्हतं, सगळं होतं ना. आमचा आदिवास आहे जंगल, आमच्या लोकांनी तिथं जात होते मेंढपाळ. आज तुम्ही त्याला जायचंच बंद करून टाकलंय. जर मेंढपाळ जात गेला नाही, लाखो मेंढ्या घेऊन लोक जंगलामध्ये जात होती, त्यांचं खाद्यच तिथं जात नाही, तर ते प्राणी बाहेरच येणार ना, ते खाणार काय? तशी व्यवस्था नाही. सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये जंगलामध्ये जसं पूर्वी जात होते, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकू नका. एसी मध्ये बसून जे अहवाल देत आहेत
त्या अधिकाऱ्यामध्ये तिथं मेंढपाळ गेले का मग तिथं गवत उगवत नाही, ते मेंढ्याचे त्याच्यावरती पाय पडतात. अरे कुठलं काय काढलंय तुम्ही? हे काहीतरी ठरवा एकदा बसून. ह्या 2 वर्ष तुम्ही मेंढपाळाला जंगलात जायला संधी द्या, बघा तुमचा हे सगळा प्रश्न निकाली निघून जातोय. माझी विनंती आहे सरकारकडं, या विषयावरती माननीय अध्यक्ष महोदय सरकारला योग्य सूचना द्याव्यात. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. बोलण्यास संधी दिली, धन्यवाद.